नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 32 साईज इंच कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहणार आहोत। तर चला बघूयात 32 इंची कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग। आता आपण पूर्ण उंची घेणार आहोत। पूर्ण उंची आहे 13, त्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करणार आहोत आणि 15 इंचाची पूर्ण उंची अशी आपण 15 इंच घेणार आहोत। आपण 32 साईजचं पेपर कटिंग बनवतोय, तर 32चा चौथा भाग 8 इंच आणि त्यात 1.5 इंचाचं मार्जिन अशी आपण 9.5 इंचाची घडी घेणार आहोत। आता हा आपण चौकोन बॉक्स तयार करून घेऊया आणि ते कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला माप टाकायला थोडं सोपं जाईल। तर मी आता ही आखून घेते आणि हा पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग आपण एकत्रच काढणार आहोत। आता हे आपण कट करून घेऊया। आता हा पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग आपण काढणार आहोत। आता सर्वप्रथम आपण शोल्डरचं माप टाकणार आहे। आपला पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे, त्याच्यामुळे आपण 5 इंचाचं शोल्डर घेणार आहोत। 5 इंचावर एक खूण करून थोड्या खाली अंतरावर जाऊन ही 5 इंचावर एक खूण करायची आणि मग मुंडा घ्यायचा। मुंडा आपला आहे 5.5 इंचावर आपण मुंडा घेणार आहोत। हा 5.5 इंचाचा मुंडा बरोबर बसतो 32 इंची कटोरी। अशी एक रेष ओढून घ्यायची आणि आडवी एक रेष ओढून घ्यायची। आता छातीचा आपला चौथा भाग 8 इंच आणि त्यात 1.5 इंचाचं मार्जिन, त्याचं मार्किंग करून घ्यायचं। आता आपण कमरेचं माप टाकून घेणार आहोत। तर कमरेचं माप आपलं 28 इंच कंबर आहे आपली, त्याचं आपण 7 इंच घेणार आहोत। 1 इंच डाचसाठी आणि 1.5 इंचाचं आपलं मार्जिन, म्हणजे आपली घडी एकदम बरोबर आलेली। आता हे मार्जिन 1.5 इंचाचं आपण जोडून घेऊयात। आता आपण गळा टाकून घेऊयात। गळा आपण फक्त 2 इंचाचंच घेणार आहोत। इथं 2 इंचाचा गळा घेतलाय आणि गळा खोली आपली पाठीमागची आहे 10 इंच, म्हणून खालच्या बाजूने आपण 2.5 इंचावर एक मार्क करून घेणार आहोत आणि हा असा एक बॉक्स तयार करून घेऊयात। आणि इथं आपण आता गळ्याचा आकार देऊन घ्या। 1.5 इंचावर अशी तिरका एक 1.5 इंचावर खूण करून अशी गोल आकार देत हा गळा आपण काढून घेणार आहोत। तर हा आपला पाठीमागचा गळा तयार आहे। आता आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत। तर ही मुंड्याची रेषा अशी निम्मी करायची आता इथून 1 इंचावर एक खूण करून आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत। हा असा गोल आकार देत ह्या निम्म्या रेषेच्या इथं नेऊन जोडायचा आणि असं 1/2 इंच थोडंसं तिरकं खाली आणायचं। यामुळे आपला मुंड्यामध्ये अजिबात ब्लाऊज खेचला जात नाही। आता आपण पाठीमागचा डाच घेण्यासाठी असं निम्म्यातनं खूण करून घेऊयात। वरती 4.5 इंचावर एक खूण करून घेऊयात। डाचची रुंदी आपली 4.5 इंच आपण ठेवणार आहोत आणि खाली अर्धा इंचावर खुणा करून हे या प्रकारे असा पाठीमागचा डाच आपण घेणार आहोत। हा झाला आपला पाठीमागचा डाच। हा पूर्ण 1 इंचाचा आहे आणि या साईडला अर्धा इंच वर येऊन हे असं तिरकं जोडून हे आपल्याला असं कट करून घ्यायचे। यामुळे आपला साईडने ब्लाऊज खाली उतरत नाही। आणि आता आपण हे कट करून घेऊयात। आता आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग आपण वेगळा करून घेतलाय। आता एका साईडने जे आपण गळ्याचा आकार ते कापून टाकूया आणि पाठीमागचा भाग हे करताना आपण जे 2 इंच घेतले ते अस्तरचा ब्लाऊज असलं तर आपल्याला 1 इंचाचं मार्जिन ठेवायचे आणि जर आपण साधा ब्लाऊज घेणार असो तर हे 1 इंच असं पाठीमागच्या साईडला दुमडायचं, नाहीतर मग ते कट करून टाकायचं, कारण आपल्याला पाठीमागच्या भागासाठी 1 इंचाचं मार्जिन लागतं।
आता आपण हे पुढच्या भागाचं मार्किंग करतो आहे. आता आपल्या छाती आहे 8 इंचाची आणि 1.5 इंचाचं मार्जिन. हा गळा आहे 2 इंचाचा. पुढचा गळा आहे आपला 6.5 इंचाचा. आता 6.5 इंचावर मी एक मार्क करून घेते आणि खाली आपण 2.5 इंचावर एक मार्क करून घेणार आहोत. आणि असा एक बॉक्स तयार करून घेणार आणि इथेही आपण असं 1.5 इंच तिरकं येऊन पुढच्या गळ्याचा गोल आकार देऊन घेणार आहोत. तर हे गळ्याचं मार्किंग आहे. तर आपण पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत. 1.5 इंच असा आतल्या साईडला येऊन अशी तिरकी रेष एक ओढायची आणि जिथून आपण तिरकी 1.5 इंच आत घेतले तिथून 1.5 इंचावर येऊन 1.5 इंच म्हणजे 1 इंचाला 2 रेषा कमी असं येऊन असा गोल आकार देत ह्या रेषेला जोडून हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता ही मार्जिनची रेषा मी जोडून घेते. मार्जिनची रेषा जोडायची राहिली. आता आपण खालची योगपट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर योगपट्टी आपली आहे 2.5 इंचाची आणि त्यात आपण 1 इंच मिक्स करून आपण 2.5 मध्ये 1 म्हणजे 3.5 इंचाची योगपट्टी घेणार आहोत. तर योगपट्टी आपल्याला वेगळी काढायला नको म्हणूनच आपण 2 इंच पूर्ण उंचीमध्ये 2 इंच जास्त घेतलेलं आहे आणि ही अशी योगपट्टी जोडून घ्यायची आणि इथंही 1.5 इंच वर येऊन असा गोल आकार देत ह्या योगपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा. तर ही आपली योगपट्टी तयार आहे. आता आपण कटोरी टाकणार आहोत. तर कटोरी आपली आहे 5.5 इंचाची. 32 इंचाला 5.5 इंचाची आपण कटोरी घेतो. तर असं थोडंसं अंतरावर 5.5 वर एक मार्किंग करायचं. मुंड्याच्या साईडनी 2.25 इंचावर एक मार्किंग करायचं आणि ह्या गळ्याच्या साईडने 1 इंचावर एक मार्किंग करायचं. आणि आता हे जे सगळे आपण पॉईंट घेतले आहेत आता हे सगळे पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. तर हा असा आकार देत देत ह्या कटोरीचा भाग जोडून घ्यायचा. तर हा बघा कटोरीचा आकार देऊन झाला. तर आता हे आपल्या पुढचं भागाचं मार्किंग झालेलं आहे. तर हा आपला पुढचा गळा, हा आहे पुढच्या मुंड्याचा आकार, ही आहे योगपट्टी आणि ही कटोरीच. आता हे आपण कट करून घेऊयात. आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. आता ही नॉर्मल कटोरी आहे, ते आपण वाढवून घेणार आहोत. तर कटोरी वाढवताना आपण यालाही 1.5 इंचावर एक मार्क करून घेणार आहोत आणि एक रेषा ओढून घेऊयात तिथं आणि त्या रेषेला बरोबर जॉईंट करून आपण ही कटोरी ठेवून घेणार आहोत आणि आहे तशी तिला पूर्ण व्यवस्थित आखून घ्यायची आहे. ही कटोरी आहे तशी मी आखून घेतली आहे. आता आपल्याला हिला वाढवायची आहे. आता या साईडला जसं आपण 1.5 इंच घेतलं तसं या साईडलाही आपण 1.5 इंचचं मार्जिन घेणार आहोत आणि अशी एक रेष ओढून घेणार आहोत. आता ह्या गळ्याच्या साईडला 1.5 इंच घेणार आहोत आणि ह्या गळ्यापासून ते ज्या शोल्डर पट्टीपर्यंत जेवढं आपलं अंतर भरतंय हे आलंय आपलं 4.5 इंचाला एक रेष कमी. तेवढंच अंतर आपण ह्या तिरक्या रेषेवर घेणार आहोत आणि ही अशी तिरकी रेषा जोडून घेणार आहोत. आणि आता ह्या तिरक्या रेषेपासून ते आपल्या या 1.5 इंचच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण त्याचा मध्य काढणार आहोत आणि त्या मध्यापासून खाली 1.5 इंचावर आपण एक मार्क घेणार आहोत आणि हे जोडून घेणार आहोत. आणि हे आता असं आपण तिरकं जोडून घेऊयात. हा कटोरीचा आपला शेप तयार झाला खालचा. आता कटोरीच्या या साईडला 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही अशी जुनी कटोरी आहे ना आपली, ती अशी ठेवायची त्याच्यात बरोबर आणि हा असा आकार देत देत हा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा, अगदी सोप्या पद्धतीने.
आणि आता इथं वरच्या साईडला 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं वरती. आणि ही झाली आपली टक्सची उंची. आणि ही आहे आपली टक्सची रुंदी आपण 1.5 इंच घेतलेली. असे 1.5 इंचावर दोन्ही साईडला मार्क करून हा टक्स आपला तयार झालेला आहे पूर्ण. आता ही कटोरी आपली पूर्ण वाढवून तयार आहे. तर आता हिला कट करून घेऊया. आणि ही कटोरी अगदी मस्त बसते आणि तिचा आकार तर इतका सुंदर गोलवा येतो. तुम्ही अवश्य कापून बघा ह्या प्रकारे कटोरी. बघा किती छान गोलवा आकार आला आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. तर आपली बाही आहे 4ची, त्यात 1 इंच जास्त म्हणून आपण 5 इंच घेतलं आहे. आणि बाहीची घडी घेताना छातीचा चौथा भाग त्यात अर्धा इंच मिक्स, म्हणजे आपली छाती आहे 8 इंचाची आणि त्याच्यात अर्धा इंच अशी आपण 8.5 इंचाची घडी घेतलेली आहे. आणि हा पण आपण मापाचा पेपर कापून घेणार आहोत पहिल्यांदा आणि मग त्याच्यावर आपण मार्किंग करणार आहोत. तर या साईडलाही 5 इंच घेऊन हे जॉईंट करून हे कट करून घेऊयात. आता ज्या साईडने बंद बाजूने न घेता 2 इंचावरनं खाली येणार आहोत आणि 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन आपण ती सरळ रेष ओढली. आता आपण दंडगेर घेणार आहोत. दंडगेर आहे आपला 10 इंचाचा, त्याच्या निम्मा 5 इंच आणि 1.5 इंचाचं मार्जिन, असं हे 6.5 इंचावर आपण मार्क केलेले. आता वरच्या साईडने आपण 2 इंच सरळ येणार आहोत आणि इथं आपण बाहीचा असा गोलवा आकार देत देत ही बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. हा असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या साईडने. आणि हे आपलं 1.5 इंचाचं मार्जिन आणि ही फिटिंगची रेषा आपण जोडून घेऊयात. आणि आता हे आपण कट करून घेऊयात आणि मग आपण आतल्या बाहीचा आकार देणार. आता आतल्या बाहीचा आकार सुद्धा आपण खूप छान प्रकारे देणार आहे. काही जणांना आतला आकार देता येत नाही, त्यासाठी आपण ही नवीन ट्रिक काढली आहे. तर आता ही बाही पूर्ण उघडायची. आता ही पूर्ण बाही उघडायची अशी. या साईडने 1 इंच आत यायचं आणि ही बाही अशी याच्यावर अशी ठेवायची. ही मी जशी ठेवली ना तशी तुम्ही ठेवून बघा आणि हा असा आकार देऊन घ्यायचा. हा एकदम परफेक्ट बाहीचा आकार तयार होतो. आणि हा आता कट करून घेऊयात. आता आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने. आणि आता आपले 32 साईजचं पेपर कटिंग पूर्ण कट करून झाले आहे. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.